निहारिकाच्या ह्याच्यामध्ये बैठकीमध्ये बोलायचं हे एक खूप चांगलं काय म्हणूयात प्रेरक असं हे आहे की एक पुस्तक संपवायचं त्याच्यासाठी आणि त्याच्याबद्दल विचार करून ते सगळ्यांना सांगायचं. नाही तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण बाकी सगळं खूप वाचत असतो, व्हॉट्सॲपवर पण आता आजकाल खूप वाचतो कारण त्याच्यावरती पण खूप काय काही येत असतं सारखं. त्यामुळे प्रिंट मीडियामधून वाचणं, आता काल तो याच्यावरचा लेख होता अल्झायमर म्हणजे आठवण आणि याच्यावरती चतुरंगमध्ये, त्यात पण असं त्यांनी लिहिलं होतं की प्रिंट मीडियातलं तुम्ही वाचलं पाहिजे, डिजिटल मीडियापेक्षा प्रिंट मीडियामधलं वाचन हे जरा जास्त ह्याच्यात राहतं. तर तो एक मोठा इन्सेंटिव्ह असतो. व्यवसायामुळे माझं इंग्रजीमधलं वाचन जरा जास्त होतं आणि आर्किटेक्चर रिलेटेड. तर हे पुस्तक त्यामुळे मला असं वाटलं की मराठी वाचकांपर्यंत पोचायला वेळ लागेल, कदाचित कोणीतरी पुढे करेल पण त्याचं भाषांतर, म्हणून मी म्हटलं की हे आपण याच्याबद्दल बोलावं. आता गीता बालकृष्णन ही आर्किटेक्ट आहे आणि ती खूप वेगळं काहीतरी करत असते हे आम्हाला माहिती आहे. साधारण 2004 पासून ती एका वेगळ्या प्रकारे आर्किटेक्चरचा व्यवसाय करते असं म्हणायला हरकत नाही. रूढ पद्धतीने व्यवसाय म्हणजे लोकांना सल्ला देणं त्यांच्या घरांबद्दल किंवा अंतर्गत सजावटीबद्दल ही एक चाकोरी आहे. आणि दुसरी चाकोरी अलीकडे जरा जास्त ह्याच्यात आहे ती प्राध्यापक होणं, म्हणजे आर्किटेक्चर शिकवणं. आर्किटेक्चर कॉलेजेस पण बरीच आहेत, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आर्किटेक्चर कॉलेजेस. तर त्यामुळे ती एक वेगळी चाकोरी तयार झाली. पण गीतानी मात्र त्या दोन्ही न करता एका वेगळ्याच पद्धतीने ती व्यवसाय करते असं म्हणायला हरकत नाही. तर तिने सुरुवातीला बंगलोरमध्ये तिने एका NGO बरोबर काम सुरू केलं, जिथे झोपडपट्टीतल्या लहान लहान घरांमध्ये किंवा एकूण झोपडपट्टीमध्ये काय काय सुधारणा करून त्यांचं आयुष्य चांगलं करता येईल अशा पद्धतीचं काम ती NGO करत होती. त्याच्यात सगळे आर्किटेक्ट्स नव्हते, गीता आणि अजून एखादा कोणीतरी असं किंवा काही काळासाठी गीता तिथे काम करत होती. आणि त्याच्यातून मग तिला लक्षात आलं की हे बाकीचे इश्यूज खूप आहेत. आर्किटेक्चर हे साधारण 1% लोकांपर्यंत फक्त पोहोचलेलं आहे असं फील्ड आहे. म्हणजे जे काही बांधकाम आपल्या संपूर्ण ह्याच्यात होत असतं त्यातल्या 1% बांधकामामध्ये फक्त आर्किटेक्ट हे डिझायनर म्हणून इन्व्हॉल्व असतात. बाकी सगळे इंजिनियर्स असतात किंवा काही जे असतात ते स्वतः बांधतात आणि त्याच्यामध्ये कोणीच प्रोफेशनल कन्सल्टंट इन्व्हॉल्व नसतं. तर ते तिला जाणवलं की डिझाईनची एक खूप मोठी शक्ती आहे. डिझाईनमुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं किंवा ज्या जागा तुम्ही म्हणजे ज्या जागामध्ये तुम्ही राहता, ज्या पद्धतीच्या घरामध्ये राहता किंवा कुठल्या एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्ही वावरता, काम करता वगैरे, त्या सगळ्यामध्ये तुमचं आयुष्य किंवा तुमचं एकूणच जगण्याची पद्धत बदलण्याची एक मोठी शक्ती आहे. आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत का पोचू नये असा तो एक घेऊन तिने पुढं मग त्याच्यामधून काही प्रकल्प सुरू होत गेले. आणि नंतर आर्किटेक्चरबद्दल आर्किटेक्ट लोकांनाच फार माहिती नाही आहे असं तिच्या लक्षात आलं. म्हणजे जे एक 5 वर्षाचे चाकोरीबद्ध एक शिक्षण असतं त्याच्या पलीकडे, आणि ते झाल्यानंतर ते व्यवसाय करायला लागतात, पण त्यांचं आर्किटेक्चरबद्दलचंच वाचन आणि एक ओव्हरऑल एक जाण जी असते ती खूप कमी आहे असं तिच्या लक्षात आल्यावर तिने ऑर्क्युमेन नावाचं एक क्विज सुरू केलं. आर्क्युमेन, AR म्हणजे ॲक्युमेन हा पण शब्द इंग्रजीमध्ये आहे की ज्याच्यात तुमची एखाद्या विषयाबद्दलची जाण किंवा असं आपण म्हणतो बिझनेस ॲक्युमेन म्हणजे त्या बिझनेस करण्याबद्दल कौशल्य असं म्हणू आपण. तसं तिने आर्क्युमेन असं सुरू केलं, त्याच्यामध्ये एक R ॲड केलं फक्त आणि आर्क्युमेन असं सुरू केलं. तर त्याच्यामधून तिने क्विझिंग सुरू केलं म्हणजे आर्किटेक्चरच्या स्टुडंट्ससाठी, आणि ते पूर्ण देश पातळीवरती ते करते. म्हणजे त्याच्यासाठी तिने एक म्हणजे इथॉस फाउंडेशन नावाची तिची स्वतःची संस्था आहे. आणि ती म्हणते आता या पुस्तकामधून मला जास्त कळलं, मला फक्त ते बरंच असं माहिती होतं की ती करते क्विझेस वगैरे. तर त्या इथॉस फाउंडेशनमधले सगळे लोक हे डिजिटली एकमेकांशी संपर्कात आहेत. म्हणजे तिचे जे सहकारी आहेत ते वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत आणि ते जरी त्या फाउंडेशनचा भाग असले तरी ते क्वचितच एकमेकांना भेटतात. बाकी सगळं त्यांचं लिंकिंग किंवा हे ते डिजिटल पद्धतीने चालतं. तर त्याच्यामध्ये ती म्हणजे अगदी एक स्कूल आर्किटेक्चरचं एक कॉलेज या स्केलपासून ते देशातली सगळी कॉलेजेस असं ते लिंकिंग झालेलं आहे. आणि त्याच्यातून ते दरवर्षी ते क्विज घेत असते. आणि जी मुलं त्याच्यामध्ये येतात, टीम्स असतात 2 किंवा 3 लोकांच्या,
तर जी मुलं त्याच्यामध्ये विनर्स म्हणून येतात त्यांना खूप मोठी बक्षिसं पण दिली जातात, म्हणजे कॅश प्राइजेस म्हणा किंवा स्कॉलरशिप्स म्हणा किंवा पुस्तकं अशा पद्धतीने. तर त्याच्यासाठी ती खूप स्पॉन्सर्सपर्यंत पण पोहोचली आहे, म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील किंवा याच्यातून खूप फंडिंग वगैरे तिने जमा केलेलं आहे. तर असं तिचं ते काम चालू असतं. आणि मग तिच्या लक्षात आलं की सस्टेनेबिलिटी हा एक मोठा विषय आहे. सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वत विकास, जे पर्यावरण आणि या सगळ्याशी संबंधित आहे. पण आर्किटेक्चरमध्ये का ते बोलणं आवश्यक आहे, तर आर्किटेक्चर किंवा बांधकाम, आता आपल्या भारतामध्ये बांधकाम हे म्हणजे ती इंडस्ट्री जी आहे किंवा बांधकामाचा उद्योग जो आहे तो 3ऱ्या नंबरचा उद्योग आहे. म्हणजे तो GDP मध्ये पण त्याचा तेवढा सहभाग आहे आणि लोकांना व्यवसाय देणे म्हणजे रोजगार देण्यात पण त्याचा तेवढा सहभाग आहे आणि मोठी मोठी इंडस्ट्री आहे. आणि तरीसुद्धा असं म्हटलं जातं की आपल्या भारतामध्ये 60 कोटी लोक अजूनही होमलेस आहेत. म्हणजे आपल्या लोकसंख्येत 60 कोटी नाही, जास्त 60% भाग, आपल्या लोकसंख्येचं 60% भाग हे लोक होमलेस आहेत. म्हणजे ते एकतर अशा झोपडपट्ट्या किंवा अशा ह्याच्यामध्ये राहतात आणि खूप वाईट पद्धतीने ते राहतात. तर म्हणजे ते एक मोठं चॅलेंज पण आहे. म्हणजे आपण ती बिल्डिंग इंडस्ट्री थांबवू पण शकत नाही, म्हणजे काही त्याचं हे कमी करू शकत नाही इम्पॅक्ट, पण त्याचं त्यामुळे एन्व्हायरमेंटवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे बिल्डिंग इंडस्ट्रीचा एन्व्हायरमेंटवरती खूप मोठा परिणाम होतो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. जसं सिमेंट इंडस्ट्री ही स्वतःच पोल्युटिंग इंडस्ट्री आहे, म्हणजे ती मोठ्या प्रमाणात पोल्युशन करते. किंवा एनर्जी जी आपण घरं बांधताना पण एनर्जी वापरली जाते, पण घरं बांधल्यानंतर त्याच्या लाईफ सायकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी वापरली जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण आता सगळेजण कॉन्क्रीटच्या घरांमध्ये राहतो आणि ती उन्हाळ्यामध्ये थंड करण्यासाठी आपल्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग सगळं वापरायला लागतं आणि त्याच्यातून खूप मोठी ऊर्जा खर्च होते. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे 100च वर्षांपूर्वी आपण अशा घरांमध्ये राहत होतो की ज्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशन लागत नव्हतं. संपूर्ण म्हणजे त्याच पद्धतीचे उन्हाळा, एखाद दुसरं डिग्री वाढलं असेल, पण तसंच उन्हाळा पावसाळा सगळे ऋतू आपले तसेच आहेत आणि तरीसुद्धा लोक कम्फर्टेबली राहत होते. तर त्यामुळे शाश्वत विकास म्हणजे या सगळ्या पद्धती की जे ट्रॅडिशनल आपले जे पारंपरिक बांधकाम पद्धती आहेत त्याचा अभ्यास करून त्यातल्या काय गोष्टी आज घेता येतील. काळाचे चक्र तर उलटं फिरवता येणं शक्य नाही. आपण कुणीच असं म्हणू शकत नाही की आपण परत त्या पूर्वीच्या ह्याला जाऊयात, कारण लोकसंख्या पण प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचे वेगळे काय म्हणू त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यासाठी आपल्याला विकास तर करतच राहावा लागणार आहे, पण तो चांगल्या पद्धतीने कसा होईल की जेणेकरून कमी पर्यावरणावरती परिणाम होऊ शकेल, असा तो जो सगळा एक शोध आहे. आणि बरेच आर्किटेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे खूप लोक असं त्या पद्धतीचं काम करतात किंवा फक्त त्याच पद्धतीचं काम करतात. त्याच्यामध्ये सतत काहीतरी प्रयोग करणं किंवा नवीन नवीन गोष्टी शोधून काढणं हे चालू असतं आणि ते एकमेकांमध्ये सांगणं किंवा शेअर करणं हे पण चालू असतं. पण तिच्या असं लक्षात आलं की आर्किटेक्ट हा समाजातला खूप कमी प्रभाव असलेला घटक आहे. म्हणजे जसं डॉक्टर्स उदाहरण द्यायचं झालं तर की ते खूप मोठ्या प्रमाणात समाजातले एक प्रभावी घटक आहेत असं आपण म्हणू की त्यांना एक ओळख आहे समाजाचे घटक म्हणून. तसं आर्किटेक्ट्सना नाही आहे, त्याचं फार कोणी ऐकत नाही किंवा ते कुठे फार नसतात कुठल्या ह्याच्यामध्ये. तर याचं पण तिने विचार सुरू केला आणि मग त्याच्यातून तिने तरुण मुलांसाठी काही ग्रँट्स किंवा स्कॉलरशिप्स प्रपोज करायला सुरुवात केली. आणि त्याच्यात मुलांनी नवीन म्हणजे जे नवीन आर्किटेक्ट झालेले असतात किंवा शिकत असतात अजून त्या लोकांनी काही प्रपोजल्स पाठवणे, मग त्याची एक देश पातळीवर परत एक स्पर्धा आणि त्याच्यातून छाननी होऊन त्यांना ग्रँट्स की एखादं म्हणजे मुलांनी ठरवलं की अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट मला करून बघायचा आहे आणि त्याचा काय परिणाम होतो वगैरे, तर ते करण्यासाठी त्याचं प्रोटोटाईप विकसित करण्यासाठी त्यांना फंड्स दिले जातात. आणि त्याच्यातून मग काही चांगली कामं पण उभी राहिलेली आहेत आणि त्याच्यातून काही चांगली मुलं पुन्हा त्या शाश्वत विकासाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते मेनस्ट्रीमने त्यांची स्वतःची प्रॅक्टिस त्या पद्धतीने डेव्हलप केली किंवा असे काही. तर अशा पद्धतीचं तिचं व्यवसायाशी जोडलं जाणं आहे. म्हणजे ज्याच्यात आता याच्यातून पण ती तिच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी काही पैसे मिळवतच असेल, पण तिचा तो व्यवसायाशी जोडलं जाण्याचा प्रकार वेगळा आहे जसं मी म्हटलं. आणि तो खूप इनोव्हेटिव्ह अशा अर्थाने आहे की असं काम करणारे खूप कमी आर्किटेक्ट्स आहेत. आता अलीकडे आर्किटेक्चरल जर्नलिझम ही पण एक नवीन ब्रँच विकसित होती की ज्याच्यामध्ये जर्नलिझम म्हणजे वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत आर्किटेक्चरमध्ये ते तर तो पण एक वेगळी ब्रँच आहे म्हणा. किंवा
रिसर्चमध्ये रिसर्च करून त्याच्यातून काही नवीन गोष्टी शोधून काढणं किंवा असं पण एक आहे. तर ह्या गोष्टी हळूहळू होत आहेत. तर गीता अशी ही एक तिसरा प्रकारचा एक वेगळा पर्याय स्वतः आणि तो तिने स्वतःच तयार केलेला. म्हणजे हा असं काही तिला मॉडेल तिच्या डोळ्यासमोर नव्हतं, ते तिने शोधून काढलं हळूहळू. कारण तिला त्याच्याबद्दल पॅशन, आर्किटेक्चरबद्दल पॅशन वाटते किंवा या सगळ्या बाकीच्या इश्यूजबद्दल पॅशन वाटते म्हणून. तर असं ते गीताचं काम होतं. पण आता तिने लिहिलंय 2022 साली तिने हा प्रोजेक्ट केला, त्यावेळेला ते सगळं बदललं. आता या पुस्तकामधून आपल्याला हळूहळू तिची स्टोरी समजते. ती तिने फार सविस्तर सांगितलेलं नाही आहे, पण थोडंसं एक बॅकग्राऊंड वाचकाला समजावं की तिची काय बॅकग्राऊंड होती आणि ती कशी या ह्याच्यापर्यंत आली हे समजण्यासाठी तिने सांगितलं की कलकत्त्यामध्ये तिचा जन्म झाला आणि तिचं सुरुवातीचं शिक्षण तिच्या वडिलांची सतत म्हणजे काही वर्षांनी त्यांनी नोकरी बदलली आणि ते हैदराबादमध्ये आले. आणि हैदराबादमध्ये मग तिचं पुढचं काही शिक्षण झालं आणि नंतर दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर नावाची जी एक संस्था आहे आर्किटेक्चरची, तिथं तिने ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतली. तर ही अगदी सुरुवातीची म्हणजे ज्याला आपण पायोनिअरिंग अशी म्हणू अशा पद्धतीचं ते हे आहे संस्था. ती अगदी म्हणजे मानली जाणारी वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन इंडिया असं म्हणू शकतो. तर तिथं तिचं 5 वर्षाचं शिक्षण झालं आर्किटेक्चरचं आणि नंतर मी म्हटलं तसं ती बेंगलोरमध्ये काम करायला गेली. तर या सगळ्या प्रवासामध्ये तिने हैदराबादमधली ती घटना लिहिलेली आहे की ती 16 वर्षाची असताना तिच्यावरती घरात कुणी नव्हतं आणि एक व्यक्ती घरात घुसली आणि त्यांनी तिच्यावरती रेप केला आणि त्या व्यक्तीला असं वाटलं की म्हणजे अंधार होता आणि काय लाईट गेले होते किंवा अशा पद्धतीचं काहीतरी सिच्युएशन होती आणि तिने सुरुवातीला प्रतिकार केला आणि नंतर तिच्या लक्षात आलं त्यांनी की आपल्याला म्हणजे जीवे मारण्याचंच त्या माणसाचं हे आहे असं काहीतरी तिला वाटलं. त्यामुळे तिने प्रतिकार न करता मेल्यासारखी ती पडून राहिली आणि तरीसुद्धा त्या व्यक्तीने तिच्यावर रेप केला आणि तो निघून गेला. आणि मग ही तिला मदतीसाठी पण हाक मारणं शक्य म्हणजे घर बंद होतं. आता ते काय ते तिने सविस्तर लिहिलेलं नाही कशामुळे ते तसं झालं, पण तिने असं लिहिलं की 2 कंपाऊंड्स वॉल चढून उतरून मग तिला मदतीसाठी हाक मारता आली. इतकं ते सगळं हे झालं आणि त्याच्यानंतर तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि बऱ्याच काळाच्या हॉस्पिटलायझेशन नंतर मग ती बाहेर आली त्याच्यातून. आणि तिचे वडील जेव्हा ती असं म्हणते की जेव्हा मला असं विचारलं गेलं की ह्याच्याबद्दल तक्रार, बऱ्याच लोकांनी सांगितलं की तक्रार करू नका किंवा तुमचं आयुष्य आपल्याकडे आहेच ना, ते सगळं टॅबू हे होईल वगैरे, तर तेव्हा ती म्हणते की मला एकही मिनिट असं कधीही म्हणजे भीती वाटली नाही मला. आणि मला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा मी हो तक्रार करायची आणि हे करायचं असंच सांगितलं आणि ते झालं पुढे. आणि 12 वर्ष ती म्हणते की माझ्या वडिलांनी ती केस परस्यू केली. त्याच्यानंतर त्याला कन्व्हिक्शन मिळालं आणि तेव्हा मात्र 2च आठवड्यामध्ये त्या व्यक्तीला बेल मिळाली. आणि कोर्टात जेव्हा केस उभी राहिली तेव्हा ती म्हणते की मी व्यवस्थित म्हणजे कुठल्याही पद्धतीने माझा आत्मसन्मान किंवा माझा कॉन्फिडन्स न गमावता व्यवस्थित चांगले कपडे घालून मी गेले होते कोर्टात आणि मी पुढच्या बाकावर बसले होते आणि मागच्या शेवटच्या बाकावरती ती व्यक्ती बसली होती. तर मी त्या व्यक्तीकडे बघितलं, रोखून बघितलं आणि मी आय कॉन्टॅक्ट केला. म्हणजे त्याच्यामध्ये मला असं वाटलं की माझी चूक नाही आहे हे मी त्याला दाखवायचा प्रयत्न करत होते. आणि नंतर जसं म्हटलं जर 12 वर्ष ती केस चालली वगैरे वगैरे, पण ती म्हणते की त्या एका घटनेतून मला म्हणजे ते मुद्दाम तिने सांगितले की मी कशासाठी हे सांगते की अशा अनेक घटना मी हे लिहित असताना सुद्धा होत आहेत, सारख्या सतत भारतामध्ये चालू आहेत की ज्याच्यामध्ये लेफ्ट टू डाय असं तिने लिहिलं आहे की लेफ्ट टू डाय असा एक शब्दप्रयोग केला जातो. पेपरमध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळेला ते वाचायला मिळतं की अशी घटना झाल्यानंतर लेफ्ट टू डाय म्हणजे त्या व्यक्तीला काहीही पुढे मदत न करता किंवा काही न करता सोडून दिलं जातं. आणि जर त्या व्यक्तीचं नशीब चांगलं असेल तर ते वैद्यकीय मदत मिळते किंवा कोणीतरी मदतीला येतं वगैरे, अशा पद्धतीच्या घटना सतत घडत असतात. तर असं जेव्हा मी म्हणजे वाचते किंवा त्यावेळेला मला ते नेहमी तो थरार माझ्या आतमध्ये जाणवतो की मी पण या घटनेमधून गेलेली आहे वगैरे. पण ती म्हणते की त्याच्यातून बाकी म्हणजे माझे कुटुंबीय किंवा माझ्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्ती, मित्रमैत्रिणी ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि त्या सगळ्यांना हे क्लिअरली म्हणजे कधीही कुणी असं मला जाणवू दिलं नाही की त्याच्यात माझी चूक होती.
जी नसतेच, त्या व्यक्तीची चूक नसतेच, पण तरी आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेळेला ते अशा पद्धतीने केलं जातं की तुझीच काहीतरी चूक आहे आणि तूच त्याला म्हणजे त्याला तू कारणीभूत आहेस, अशा पद्धतीने गिल्ट दिला जातो. तर ती म्हणते की मी एक क्षणही तो गिल्ट घेतला नाही आणि त्या माझ्या आजूबाजूच्या लोकांनी पण मला तो दिला नाही. आणि मी असं नाही की मी अनेक वेळेला रात्री दचकून उठणे किंवा त्याचे जे काही मानसिक परिणाम होत असतात ते होतच असतात, ते माझ्यावर झाले नाहीत असं मी म्हणत नाही आहे. पण मी नेहमी त्याला सामना करण्याचा प्रयत्न केला, स्वतःवरती काम केलं, इमोशनल आणि मेंटल ह्याच्यावरती मी माझं काम केलं. आणि त्याच्यातून मी असं सारखं स्वतःला सांगत गेले की त्या रात्री जर मी मेले असते, म्हणजे खूप दाट शक्यता होती की त्या रात्री मी ते सुरुवातच ती असं करते की मी हेवनच्या गेटवरती गेले होते पण तिथे काही गोष्टी झाल्या नाहीत म्हणून त्यांनी मला परत पाठवलं. तर ती म्हणते की नेक्स्ट टाईम परत मी जेव्हा जाईन तिथे तेव्हा आय होप की तो प्रवास जास्त सुरळीत असेल आणि आत मला घेतील किंवा काय वगैरे. पण तर त्यामुळे मला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण मला बोनस असा मिळाला आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने प्रत्येक क्षणाचा कसा मी आनंद घेऊ शकेन, प्रत्येक दिवस माझ्यासाठी कसं नवीन असेल आणि त्याच्यात मी काहीतरी करू शकेन, हे माझ्यात नव्याने त्या घटनेनंतर झालं. म्हणजे आधीसुद्धा मी एक जीवनोन्मुखच व्यक्ती होते, पण तरी ह्या घटनेनंतर मी जास्त कॉन्शियसली त्या सगळ्या प्रवासाकडे बघायला लागले आणि अनेक गोष्टी मी त्याच्यामुळे करत गेले असं ते ती म्हणते. मग तिने पुढचं सगळा तिचा प्रवास, नंतर तिचं लग्न झालं. ज्यावेळेला ती म्हणते की ज्यावेळेला ते कन्व्हिक्शनची ऑर्डर आली त्या माणसाच्या, तेव्हा ऑलरेडी मला मुलगा झालेला होता आणि म्हणजे एवढे 12 वर्ष ती मध्ये गेली. तर एका नॉर्मल पद्धतीने मी जगत गेले आणि नंतर बऱ्याच लोकांनी मला लग्नाच्या वेळेला पण सांगितलं की तू सांगू नको किंवा हे वगैरे. तेव्हा ती म्हणते की जे काही झालं माझ्या बॉडीवरती किंवा माझ्या मनावरती आणि या माझ्या सगळ्या व्यक्तिमत्वावरती, ते समजून घेऊन माझ्याबरोबर राहणारा व्यक्ती असेल तरच त्याला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर काय उपयोग आहे, कुठल्या पद्धतीचं नाटक मला आयुष्यभर करावं लागेल. तर त्यामुळे ती म्हणते की हे मी सांगितलं आणि त्या होणाऱ्या नवऱ्याने पण ते ॲक्सेप्ट केलं आणि मग पुढे त्यांचं सहजीवन सुरू झालं वगैरे. आणि त्याच्यानंतर ती बऱ्याच वर्षानंतर लग्नानंतर पुन्हा एकदा कलकत्त्यात जाते, म्हणजे जे तिचं मूळ गाव. म्हणजे आता ते सुरुवातीला तिने लिहिलंय की आय कुड हॅव बीन अ क्वीन, म्हणजे तिचं क्वीन्स प्लेस का क्वीन्स हॉस्पिटल नावाच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला. कलकत्त्यामध्ये ती सगळी कॉलोनियल काळातली नावं वगैरे आहेत. तर त्यामुळे तिच्या वडिलांनी ठरवलं होतं की तिचं नाव म्हणजे होऊ शकलं असतं क्वीन किंवा असं राणी असं काहीतरी नाव ठेवायचं त्यांना त्यांच्या डोक्यात होतं. पण नंतर काहीतरी त्यांनी त्याच 2-3 आठवड्यात काहीतरी गांधीजींचं पुस्तक वाचलं होतं म्हणून शेवटी मी गीता झाले असं मी म्हणते. तर गीता पुन्हा एकदा कलकत्त्यामध्ये गेली आणि ती जसं मी म्हटलं तसं ते हे जे वैशिष्ट्यपूर्ण करिअर तिने ते कलकत्त्यामध्ये सुरू केलं तिचं आणि मग तिला मुलं झाली ते सगळं आहे. पण ती म्हणते की 45व्या वर्षापर्यंत खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम्स तिला होते. 2-3दा सर्जरी झाली, तर तिने दिले, एकदा TBची सर्जरी झाली, एकदा हे अमुक वगैरे. आणि 45व्या वर्षापर्यंत मी अत्यंत खंगलेलं असं शरीर घेऊन म्हणजे होतं माझं त्यावेळेला. आणि मी बऱ्याच लोकांशी बोलले त्यावेळेला. कुणीतरी तिला सांगितलं तिच्या एका मैत्रिणीने की त्याच्यासाठी तू धावायला सुरुवात कर, म्हणजे काहीतरी व्यायामाचं हे ठरवून घे आणि त्याच्याप्रमाणे तू रेग्युलरली व्यायाम कर. तर ती पळायला सुरुवात करते. मग ते गीता असल्यामुळे ती प्रत्येक गोष्ट ती अशी खोलात जाऊन व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करून किंवा नीट पद्धतीने ते करणार. तर त्यामुळे तिने खूप वाचलं त्याच्याबद्दल. मग लोकांशी बोलली, पळणाऱ्या लोकांशी बोलली, त्यांच्याशी मैत्री केली. असं करत करत त्या पळणं म्हणजे काय असतं, पळण्याचा व्यायाम कसा, ह्याच्याबद्दल पूर्णपणे जाणून घेऊन मग तिने पळायला सुरुवात केली. आणि 3-4 वर्षातच ती मॅरेथॉन्स म्हणजे हळूहळू मिनी मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन करत पूर्ण मॅरेथॉन ती पळायला लागली. आणि ती एक मायनर सेलिब्रिटीज झाली तिथे त्या सर्किटमध्ये, कारण कलकत्त्यात बऱ्याच मॅरेथॉन्स ऑर्गनाईज केल्या जातात आणि हे वगैरे. तर ती एक सेलिब्रिटी झाली. पण मग नंतर 52व्या वर्षी 2022 साली तिने हे चालायचं जेव्हा ठरवलं, तर त्याच्यात ती म्हणते की तो असा एक विचार होता आणि मग नंतर लोकांशी मी बोलत गेले तसं तो हळूहळू डेव्हलप होत गेला.
का, कशासाठी वगैरे, आणि त्याच्याने काय होणार वगैरे, असे बरेच प्रश्न बऱ्याच लोकांनी तिला विचारले. आणि त्याच्यात तिला असं वाटलं की आर्किटेक्चर हे फील्ड अननोन आहे. जे मी मगाशी सुरुवातीला म्हणाले की बऱ्याच लोकांना आर्किटेक्ट काय असतो, तो काय काम करतो, आर्किटेक्चरच म्हटलं जातं आम्हाला अनेकदा समाजामध्ये. तर आर्किटेक्चर म्हणजे आम्ही म्हणतो की टाईपरायटर म्हटल्यासारखं आहे. टायपिस्ट म्हटलं पाहिजे ना, की टाईप करणारा तो माणूस तो टायपिस्ट, तसं डिझाईन करणारा तो माणूस तो आर्किटेक्ट. आर्किटेक्चर नव्हे, आर्किटेक्चर हे त्या प्रोफेशनचं नाव आहे. पण अजूनही ते आलेलं नाही. म्हणजे सुरुवातीला आम्हाला ते फार राग यायचा किंवा आम्ही ते लगेच दुरुस्त करायला बघायचो. आजकाल मी तरी ठीक आहे म्हणते, ठीक आहे आर्किटेक्चर तरी म्हणाले ना, ठीक आहे असं म्हणून मी सोडून देते ते. कारण किती वेळा मराठी वृत्तपत्रांचं ते वैशिष्ट्य आहे. मराठी आणि त्यातल्या त्यात लोकल लेवलला तर ते फारच होतं. आणि मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला हा पण आहे ना. फिरोज रानडेंनी त्याला कमान कला असं म्हटलंय. आर्किटेक्चर आर्च आणि ह्याच्यावरून. पण तो पण जरा ऑड वाटतो शब्द, कारण त्याच्यात फक्त कमान कला नाही आहे. म्हणजे आम्ही फक्त कमानी बांधतो असं नाही आहे. जरी तो शब्द मूळ आलाय तिथून तरी आम्ही सगळ्याच म्हणजे त्याला वास्तुकला आपल्याकडे म्हटलं जातं. पण वास्तुकला आणि वास्तुशास्त्र ह्याच्यातली पण लाईन एवढी थिन आहे ना. म्हणजे वास्तुशास्त्र म्हटलेलं आम्हाला वास्तुशास्त्री म्हटलेलं आम्हाला आवडणार नाही अजिबात. त्यामुळे वास्तुकला म्हटलं तर मग ती करणारा कोण, मग वास्तुकलाकार असं तर नाही म्हणू शकत. आणि शिल्पी म्हणलं की परत आपल्याकडची देवळं आणि त्याच्यातली शिल्प असं सगळं डोळ्यासमोर आलं. त्यामुळे वास्तुविद हा शब्द आमच्या म्हणजे मी जिथे शिकले त्या कॉलेजमध्ये वापरला जायचा. तर मी बऱ्याच वेळेला तो वापरते. वास्तुविद म्हणजे वास्तुविद्या जाणणारा आणि तो ते करणारा. हां, वास्तुविशारद पण आहे. वास्तुविशारद, वास्तुविद असे शब्द मराठीत वापरता येतील. पण बऱ्याच गोष्टी आपण युरोपियन लोकांकडनं किंवा ब्रिटिशांकडनं घेतल्यामुळे ते शब्द आपल्याकडे अजून तेवढे विकसित झालेले नाहीत. तर त्या सगळ्या फील्डबद्दल, पण एकूणच डिझाईन या फील्डबद्दल ती म्हणते. कारण आर्किटेक्चर इज पार्ट ऑफ डिझाईन. डिझाईनचाच एक भाग तो आहे, पण बऱ्याच गोष्टींचं डिझाईन. तर डिझाईन या फील्डबद्दल अत्यंत कमी माहिती आहे. आणि त्याच्या उलट असं आहे की आपल्या भारतामध्ये इतक्या समृद्ध डिझाईनच्या परंपरा आहेत. म्हणजे रचना आपण म्हणू त्याला. रचनेच्या इतक्या समृद्ध परंपरा प्रत्येक प्रांतामध्ये आपल्याला दिसतील. आपल्या संस्कृतीचा तो एक अगदी अविभाज्य भाग आहे. तर त्याच्याबद्दल पण कुणाला फारसं माहिती नाही किंवा त्याच्याबद्दल काही विचार केला जात नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी आता मॉडर्नायझेशनमुळे किंवा शहरामध्ये अशा पद्धतीच्या कॉन्क्रीटच्या किंवा सिमेंटच्या भिंती इमारती होतात म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस येऊन त्याच पद्धतीच्या इमारती खेड्यांमध्ये सुद्धा लोक आता बांधायला लागलेत. म्हणजे त्याला स्टेटस आलेलं आहे अननेसेसरीली. त्यामुळे खेड्यातले लोक त्यांची पारंपरिक वास्तुकला सोडून जी कितीतरी जास्त सुंदर आणि कितीतरी जास्त पर्यावरण स्नेही आहे ती सोडून ते लोक पण जेव्हा त्यांना संधी मिळेल, आता जसं प्रधानमंत्री आवास योजना वगैरे सारख्या योजनांमधून निधी मिळतो 3 लाखापर्यंत त्या व्यक्तीला एका घराला घर बनवण्यासाठी. तर त्यासारख्या योजनांमधून जे लोक पैसे घेतात ते सुद्धा कॉन्क्रीटच्याच इमारती आता बांधायला लागलेले त्यांच्या हे सोडून. तर या सगळ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकावा असा तिचा विचार होता. त्यामुळे त्या वॉकला ती म्हणते अ वॉक फॉर अ कॉज. आणि मग नंतर ते आर्कॉज, AR आर्किटेक्चरमधलं AR आणि कॉज असं मिळून आर्कॉज 1 असं तिने त्याला नाव दिलं. आणि नंतर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही आमची जी एक शिखर संस्था आहे त्या लोकांनी पण तिला सपोर्ट केलं. किंवा IIA म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स म्हणून जी एक प्रोफेशनल बॉडी आहे आमची, त्याच्यातून त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा असतात. तर त्या सगळ्या शाखांमधून सुद्धा तिला बराच सपोर्ट मिळाला. ती साधारण 7 राज्यांमधून ती गेली. तिचा रूट तिने केला तेव्हा. तर त्याच्यात ती म्हणते की उत्तर प्रदेश हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे 2 मोठे हे आहेत आपल्या राज्य. आणि तिने ठरवलं कलकत्त्याला ती स्वतः तिथे राहत असल्यामुळे तिथून वॉक सुरू करायचं आणि दिल्लीला पोचायचं. दिल्ली कारण देशाची राजधानी आहे आणि शिवाय त्याला एवढी सगळी प्राचीन परंपरा पण आहे वगैरे म्हणून. आणि मग तो तिने डिझाईन करताना ते तिला असं म्हणजे हा आर्कॉज हा त्याचा हेतू असल्यामुळे म्हणजे त्याचं 2 तिने हे सांगितलेले इंटरप्रिटेशन्स की आर्कॉज म्हणजे आर्किटेक्ट्स फॉर डिझाईन आणि आर्किटेक्ट्सकडं लक्ष वेधण्यासाठी पण म्हणजे आर्किटेक्चरच्या प्रोफेशनकडं लक्ष वेधणे आणि आर्किटेक्ट्सनी या पारंपरिक रचनांसाठी उभं राहणे या दोन्ही अर्थांनी तिने ते आर्कॉज नावाचं म्हणजे आर्कॉज हा शब्द घेतला. तर
तिचं ती इथॉस फाउंडेशनच्या टीमनी बऱ्याच लोकांनी म्हणजे तिला मदत करायची तयारी दाखवली, तेव्हा हळूहळू ते सगळं डिझाईन होत गेलं आणि त्यांनी रूट चॉकआउट केला. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती पश्चिम बंगाल, झारखंड, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान असं करत ती दिल्लीला पोचणार होती. तर ते मध्य प्रदेशात ती बऱ्याच जास्तीत जास्त काळ मध्य प्रदेशामधून चालली आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ती 3दा, म्हणजे तो उत्तर प्रदेश असा वेड्यावाकड्या आकाराचा असल्यामुळे 3दा उत्तर प्रदेशमध्ये येऊन परत बाहेर येऊन असं ते 3दा तिला करायला लागलं. आणि तिने असं सांगितलं की संपूर्ण हायवेवरून मी नाही चालले, कारण तो ग्रँड ट्रंक रोड तर आहेच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की तो प्राचीन एक हे आहे रस्ता, म्हणजे जो अशोकाच्या काळापासून आहे आणि तो मधल्या काळात जो हे खराब झाला होता तो जहांगीराच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा तो रिनोव्हेट केला आणि चांगली त्याच्या बाजूनी झाडं वगैरे लावली वगैरे आणि नंतर परत तो जो खराब झाला तो ब्रिटिशांनी पुन्हा एकदा त्याला रिनोव्हेट केलं. तो ग्रँड ट्रंक रोड म्हणून ओळखला जातो, जो लाहोरपर्यंत जातो, कलकत्ता टू लाहोर असा आहे तो, त्याच्यामध्ये दिल्ली पण लागतो. तर तो तर एक फेमस रस्ता आहे म्हणजे तो. पण तिला असं होतं की तिला गावांमध्ये आणि ह्याच्यामध्ये जे मी म्हटलं की तिला पारंपरिक जे आपलं बांधकाम तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेणे किंवा त्याची सध्याची अवस्था काय आहे हे माहिती करून घेणे. कारण थिअरी म्हणून आम्हाला खूप माहिती असतं त्याच्याबद्दल, म्हणजे आर्किटेक्ट लोकांना शिकवतात पण ते त्याच्याबद्दलची बरीच पुस्तकं किंवा रिसर्च आहे अवेलेबल की कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये काय काय पद्धतीचं ट्रॅडिशनल पारंपरिक जे बांधकाम तंत्र आहे. जसं आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये वाडा आहे, तर वाडा या ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये साधारण तो सुद्धा 17व्या शतकापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या पुढेच आहे. त्याच्या आधी आपल्याकडे काय होतं आपल्याला माहिती नाही, पण साधारण त्याच्यानंतरच्या 300 वर्षांमध्ये तो डेव्हलप झालेला आणि वापरला गेलेला. पण कोटियाड हाऊस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तर तसे कोटियाड हाऊसेस सगळीकडे आहेत, म्हणजे गुजरातमध्ये त्याला हवेली म्हणतात किंवा बंगालमध्ये त्याला राजबारी म्हणतात किंवा राजस्थानमध्ये पण हवेली आहे, केरळामध्ये नालुकेट्टू म्हणतात. असे भारताच्या बऱ्याच सगळ्या प्रदेशामध्ये ते कोटियाड हाऊसेस आपण बांधतो. पण तुम्हाला हे लक्षात येईल की नालुकेट्टूमध्ये जे वापरले जातात प्रतीकं किंवा लाकडावरचे जे पॅटर्न्स किंवा हे ते महाराष्ट्रात नाही असणार, किंवा गुजरातमध्ये खूप जास्त कला म्हणजे कोरीव काम केलेल्या सगळ्या गोष्टी असतात, तशा पण आपल्याकडे महाराष्ट्रात दिसत नाही. तर हे प्रत्येक प्रदेशाचं तिथलं वैशिष्ट्य, म्हणजे तिथलं काय जे साहित्य अवेलेबल असेल किंवा तिथली जी काही पॅटर्नेज ज्याला म्हणतो आपण की कुठल्या राजाने त्याला हे केलं, उत्तेजन दिलं किंवा त्याला पुढे वाढायला संधी दिली तर तिथं ते वाढत गेलं. किंवा भिंतीवरती चित्र काढायची पण आपल्याकडे आहे, म्युरल पेंटिंग आपल्याकडे खूप आहे भारतामध्ये, तर ते सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळं आहे. तर असे जे सगळ्या पारंपरिक गोष्टी आहेत त्याची आत्ताची अवस्था काय आहे हे तिला थोडंसं जाणून घ्यायचं होतं. तर त्यामुळे तिचं रूट असं बऱ्यापैकी कुठे खेड्यांना आणि याला, आणि एकूण असं लक्षात येतं हे वाचताना की तिने तो खूप असं मेटिक्युलसली केलेला हे आहे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी साधारण ती 25 किलोमीटर ते 40 किलोमीटर प्रवास एका दिवसात करते चालत, आणि तर ती असं म्हणते की ते करायच्या आधी मला 3 महिने आधीपासून त्याचं ट्रेनिंग सुरू करायला लागलं, कारण तिची शरीराची अवस्था तिने सांगितलीच आहे. म्हणजे पळायला लागल्यापासून तिच्यात जरा स्टॅमिना चांगला बिल्डअप झाला आणि तिचे हेल्थ प्रॉब्लेम्स जरा कमी झाले. पण चालणं आणि पळणं म्हणजे ती पळायची प्रॅक्टिस होती तिला किंवा त्या पद्धतीचं आहे. पण मॅरेथॉन कधीतरी असते ना, त्याच्यासाठी पण तुम्ही 1 महिनाभर आधी ट्रेनिंग सुरू करता आणि मग मॅरेथॉन झाल्यावर हळूहळू स्लो डाऊन करून थांबवता ते, आणि रोजचं जे काय 5-7 किलोमीटर पळणं असेल तेवढं तुम्ही करता. पण हे जेव्हा करायचं असं म्हटली त्यावेळेला ते मग तिने पुन्हा सगळे डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्ट वगैरे सगळ्या लोकांशी बोलून तिचं ते ठरवलं की ती ट्रेनिंग कसं करणार आहे. तर 3 महिने तिने ते ट्रेनिंगचं हे फॉलो केलं, हळूहळू चालण्याचं हे वाढवत नाहीत वगैरे असं, आणि त्याच्यासाठी वजन किती कमी करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, कुठल्या वेळेला काय खायला पाहिजे, अमुक ते सगळं झालं. पण ॲक्च्युअल प्रवासादरम्यान ती ते कसं करणार ह्याचं पण तिला नियोजन करावं लागलं. तर त्यांनी 4 लोकांची टीम तिच्यासोबत होती. एक व्यक्ती म्हणजे हे सगळे बाकीचे होते ते पुरुष होते, आणि त्यांनी तिला त्या सगळ्या ह्याच्यात मदत केली. कशासाठी तर एक व्यक्ती तिथे प्रत्यक्ष फील्डवरती कुठे राहणार ती, तिथे जेवण खाण काय अवेलेबल असेल आणि या गोष्टी बघत होती, आणि एक व्यक्ती तिचं सगळं व्हिडिओज आणि फोटोग्राफी करणं आणि ते सोशल मीडिया, म्हणजे तिची टीम कलकत्त्यामध्ये होती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मग त्यांनी ते सोशल मीडियावरती हे करणं वगैरे.
आणि एक व्यक्ती तिथले लोकल इंटरॅक्शन्स, म्हणजे ती प्रत्येक ठिकाणी कुणाशी तरी इंटरॅक्ट करायची, म्हणजे तो नुसता हे नव्हता. आता इथं मंजुषा गाडगीळ आहेत तर त्यांना माहिती असेल, त्यांनी पण त्याच पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं मला वाटतं, की प्रत्येक ठिकाणी काहीतरी कुणाशी तरी बोललं जावं. काही वेळेला ते कॅज्युअल म्हणजे जे भेटतात रस्त्यावरती जे भेटतात किंवा त्यांच्याशी असेल, पण काही वेळेला ते मुद्दाम आधी आयोजित केलेलं, म्हणजे ते सगळं ऑर्गनाईज केलं होतं की कुणाशी भेटायचं. आणि एकदा तिच्या या प्रवासाची बातमी कळल्यानंतर बरेच लोक आपणहून पण अप्रोच झाले की आम्हाला तिच्याशी बोलायला आवडेल किंवा असं अशा पद्धतीने. तर ते पण प्लॅन करायसाठी तर अशी 4 लोक तिच्या टीममध्ये होते. फक्त ते सगळे म्हणजे 2 लोक गाडीमध्ये आणि महिंद्राच्या लोकांनी तिला लोनवर एक गाडी दिली होती, त्याच्यामध्ये तिचं सगळं सामान आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि एक व्यक्ती मोटरसायकलवर, म्हणजे 2 जण मोटरसायकलवर आणि 2 जण गाडीमध्ये, असं ते तिच्यासोबत असायचे. पण नॉट की असं लगेच तिच्यासोबत असं नाही, तर ते मला वाटतं आधी जाऊन थांबत असतील त्या ठिकाणी किंवा म्हणजे एक संपर्कात होते. आणि तिच्यासोबत फक्त 2 बेल्ट्स होते. एका बेल्टमध्ये तिचं फोन आणि इयरफोन्स आणि हे सगळं असायचं, आणि एका बेल्टमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी, म्हणजे ज्या तिला चालत असताना लागणार त्या. तर असं तेवढ्या 2च बेल्ट, आणि तिने तो तिचा ड्रेस म्हणजे टी शर्ट आणि चालायचा जो पोशाख असतो तो, आणि डोक्याला बांधायला एक हे, असं तर तिचा रोजचा ड्रेस असायचा. आणि ते तिने केलं होतं. तर ते किती वाजता काय खायचं वगैरे ते सगळं ठरलेलं. आणि असं तो तिचा प्रवास सुरू झाला. तर पहिल्यांदा जेव्हा सुरुवात तिने केली कलकत्त्याला, तेव्हा 100 लोक जमले होते सगळे तिला हे करायला, आणि काही तिचे मित्र, आणि साधारण एक 10 किलोमीटरपर्यंत तिच्याबरोबर चालले. कोणी आणखीन त्या जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत आले सोबत वगैरे. तिचा नवरा पण तिला सोडायला गेला, तो 3 दिवस काहीतरी तिच्यासोबत होता वगैरे वगैरे. पण मग हळूहळू हे सगळे लोक आपल्या आपल्या कामाला लागले आणि हिचा वॉक चालू झाला. कारण हा 70 दिवसांचा वॉक तिने प्लॅन केला होता, 1700 किलोमीटर. आणि मग ते हळूहळू तर ते तिने हे केले की सुरुवातीला जेव्हा मी चालायला लागले, ज्या दिवशी मी 25पेक्षा जास्त 26 चालले, 28 चालले, तर तो प्रत्येक दिवस मला एक माइलस्टोन वाटायचा की मी काहीतरी आज रोजच्यापेक्षा वेगळं केलं. म्हणजे ज्या दिवशी मी पहिल्यांदा 40 चालले त्यावेळेला मला खूप भारी वाटलं आणि हे वगैरे. तर 40 इज द मॅक्सिमम. मग ते तिने माइलस्टोन सगळे नोट केलेत की 33व्या दिवशी मी 40 किलोमीटर चालले किंवा असं. आणि ती म्हणते की हा प्रवास सगळा माझा म्हणजे बंगालमधून निघून ती दिल्लीला येणार, त्यामुळे पश्चिमेकडे होता, त्यामुळे मला सूर्य बघायला नाही मिळायचं. तर मी मुद्दाम थांबून सनराईजच्या वेळेला तो सगळा आनंद घ्यायचे. आणि तिचं हे होतं की ती साधारण 4 वाजता वगैरे सुरू करायची. म्हणजे हे फेब्रुवारीमध्ये प्लॅन केलेलं होतं, आणि फेब्रुवारीत असल्यामुळे सुरुवातीला थोडे कमी होते टेम्परेचर्स, पण हळूहळू तिच्या लक्षात आलं, कारण आपल्याला माहिती आहे नॉर्थ इंडियामध्ये फार पटकन वाढतं म्हणजे टेम्परेचर. तसं ते वाढायला लागल्यानंतर मग तिने अजून तो वेळ हे केला, अलीकडं केला. त्यामुळे ती 3 वाजता उठलेली असायची. पहिली 40 मिनटं तिला लागायची की तिचं स्वतःचं आवरणे आणि एक्सरसाइजेस करणे. तिचे वॉर्मअप एक्सरसाइजेस काही 10-15 मिनटाचे असायचे, आणि मॅटवरती बसून ते त्यांनी सांगितलं होतं तिला करायला पर्टिक्युलरली. आणि नंतर पण म्हणजे जेव्हा हे थांबतं, म्हणजे चालणं थांबतं, त्याच्यानंतर पण मॅट पसरून परत एक 10-15 मिनटाचे एक्सरसाइजेस, अँड देन यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट असं. तर त्याच्यात ती 3 वाजता वगैरे उठून ते सगळं करून ती 4 वाजता ते रस्त्यावरती असायचे. तिची टीम पण तिच्यासोबतच, जिथे कुठे ती राहणार असेल तिथंच तिची टीम पण राहायची. तर त्यामुळे ते लोक पण गाडी लोड करून तिच्यासोबत निघायचे वगैरे. आणि ती म्हणते की साधारण 1 तास मला असं खूप कंटेम्पलेटिव्ह मेडिटेटिव्ह पद्धतीने मला चालता यायचं, कारण एकतर पहाटेची वेळ, अंधार सगळीकडे, त्यामुळे रस्त्यावरती कुणी नाही, त्यामुळे मला माझं पेस, माझं डोक्यामध्ये जे काही विचार चालले असतील ते हे करणं, आणि तो अत्यंत म्हणजे चांगला काळ त्या संपूर्ण चालण्यातला सकाळचा 1 तास असायचा की ज्याच्यामध्ये मी खरंच म्हणजे ध्यानासारखं मला ते वाटायचं. आणि मग नंतर हळूहळू आपण म्हणतो ना उषक्काल, जसं जसं हळूहळू ती चाहूल लागते की आता सूर्य येणार आहे, म्हणजे आधी थोडंसं लाईट यायला लागतो, मग आकाश बदलतं वगैरे. तर तो पण एक खूप छान वेळ असायचा. आणि मग तेव्हा मी कुठेतरी थांबून मुद्दाम सूर्योदय आणि असं त्या सूर्योदयाचे रंग वगैरे बघायचे, आणि मग परत चालायला लागायचे. तर मग तिला ते जर शहर असेल जवळपास किंवा गाव असेल तर ते लोक भेटायचे जे आपल्या आपल्या कामाला चाललेले असतील, कुठे शेतामध्ये कोणी चाललं आहे किंवा बायका पाणी आणायला चालल्या आहेत, किंवा शहर असेल तर मॉर्निंग वॉकर्स असतात, तर ते मग त्यांच्यासोबत काही इंटरॅक्शन व्हायचं. तर ती म्हणते की मी स्वतःला कायम ओपन ठेवलं की मी स्वतःहून
हात हलवायची किंवा स्माईल करायची किंवा काहीतरी कुणाशी तरी एखादा शब्द बोलायची, त्याच्यातून ती इंटरॅक्शन सुरू व्हायची. तर असं थोडंफार इंटरॅक्शन करत करत मग हळूहळू जसं ऊन चढेल तसं ते स्पीड पण तिचं कमी व्हायचं. पण त्या पहिल्या तासात ती म्हणते की मी 17-18 किलोमीटर मी चाललेली असायची ते सूर्योदयाच्या आधी. आणि मग 9-9:30च्या सुमाराला कुठेतरी थांबून ते एक पीनट सँडविच असं तिचा तो ब्रेकफास्ट ती सोबत घेतलेला असायचा आणि काहीतरी प्यायचं. प्रोटीन शेक ती शेवटी म्हणजे चालणं थांबल्यानंतर घ्यायची. तर असं काहीतरी तिचं ते रुटीन होतं, ते तिने सगळ्यात शेवटी दिलं. पण आधी मात्र ती पूर्ण त्या प्रवासाचं वर्णन करते की शो स्टॉपर्स म्हणून तिने दिले की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ती तिला असं कोणीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटते आणि तिच्याबरोबर काहीतरी संवाद होतो, तर ते मात्र तिने व्यवस्थित नोंदवलं. आणि अजून एक ती सांगते की सुरुवातीला माझी अशी कल्पना होती की पोस्ट कार्ड मी लिहावं, म्हणजे ज्या ज्या गावांना मी व्हिजिट करते, ज्या गावातून मी पुढे जाते, तर तिथे मी तिथल्या ह्याच्यात पोस्ट ऑफिसमध्ये एक कार्ड लिहावं, म्हणजे ते स्वतःलाच असेल किंवा कुठे कुणाला तरी असेल की एक मेमरी होते म्हणून. पण नंतर तिच्या लक्षात आलं की आजकाल आपलं पोस्ट खातं जवळजवळ थांबलेलंच आहे, म्हणजे काही त्याचं हे नाही आहे. तर तिने पहिल्यांदा ते प्लॅन केलं होतं की अमुक एका गावामध्ये, आणि मुद्दाम त्यांनी तो रूट तसा चॉक केलेला की ते पोस्ट ऑफिसच्या समोरून तिचा रस्ता असेल, मग त्या पोस्ट ऑफिसमध्ये थांबून ती त्या लोकांशी बोलेल आणि हे करेल वगैरे. तर जेव्हा ती ते सगळे तयारीने तिथे गेली तर तिला लक्षात आलं की ते पोस्ट ऑफिस बंदच होतं म्हणे त्या दिवशी, ते आलंच नव्हतं कोणी तिथे. मग तो एक असं हे झाल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं की हे काही वर्कआउट होणार नाही, मग ते दुसऱ्या पद्धतीने. अर्थात सोशल मीडियावरती होती कनेक्टेड आणि खूप लोक तिच्याशी त्यावेळेला कनेक्टेड होते. म्हणजे मला वाटतं श्वेता पण ते बघत होती ना, प्रत्येक दिवशी तिचं काय पोस्ट असेल ती ह्याच्यावरती टाकायची, ती इन्स्टावरती ते तिचे सगळे हे यायचं. तर तसं खूप लोक होते आणि ते ज्या ज्या लोकांना समजायचं की त्या एरियामधून ती जाणार आहे, स्पेशली आर्किटेक्ट कम्युनिटी, तर ते लोक आयदर स्टुडंट्स, म्हणजे तिला कॉलेजेसमध्ये बोलवलं जायचं मुलांशी बोलायला, किंवा आर्किटेक्ट लोक स्वतः येऊन तिच्याबरोबर चालायचे वगैरे अशा पद्धतीचं. पण गावांमध्ये ती बऱ्याच गेली, ट्रायबल, म्हणजे त्यातल्या त्यात जेव्हा वेस्ट बेंगॉलमधनं ती निघाली तेव्हा वेस्ट बेंगॉल आणि झारखंड हे दोन्ही ट्रायबल कम्युनिटी जास्त असलेले हे आहेत. तर तिथे त्यांनी खेड्यामध्ये वगैरे इंटरॅक्शन किंवा त्या लोकांसोबत हे वगैरे. तर तेव्हा तिला हे सगळे ऑब्झर्वेशन्स दिसले की आधीची आपली जी घरं होती त्याच्यामध्ये व्हरांड्यासारखी जागा असायची गावामध्ये सुद्धा, म्हणजे काहीतरी कट्टा किंवा व्हरांडा असं, आणि तिथे लोकांची इंटरॅक्शन व्हायची. म्हणजे ती एक अशी जागा असते की जी इन बिटवीन म्हणू आपण त्याला, की कुणाची प्रायव्हसी पण डिस्टर्ब होत नाही आहे, ॲट द सेम टाईम तुम्ही तिथे बसून बोलू शकता. तर तशा पद्धतीच्या जागा आता हे जे प्रधानमंत्री आवास योजनेमधनं जी घरं बांधतायत तर त्याच्यात व्हरांडा हे नाहीच. जे काय आहे ते तुम्ही घर बांधता, रूम्सच बांधता तुम्ही, त्याला व्हरांडा ही कन्सेप्टच गेली आहे. डायरेक्ट तुम्ही घरातच जाता, म्हणजे दरवाज्यात. तर असं झाल्यामुळे खेड्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन आणि हे, म्हणजे जे आपण आता शहरांमध्ये म्हणतो ना की पूर्वी खूप शेजारी आणि यांच्याशी आपलं कम्युनिकेशन असायचं किंवा घरच्यासारखेच असायचे ते लोक, आणि आता असं झालंय की आपल्याला मुद्दामच जावं लागतं कोणाच्या तरी घरी, आणि मग ते फोन करून जाणे किंवा कल्पना देऊन जाणे वगैरे अशा पद्धतीचं फॉर्मल इंटरॅक्शन होतं. असंच जनरल कोणीतरी कोणाच्या तरी घरी गेले आणि बसून गप्पा मारल्या तर असं नाहीच होत. तर ते गावांमधून पण हरवत चाललंय. तर त्याच्याबद्दल ती जरा हे करते, म्हणजे वाईट वाटतं तिला की हे चुकीच्या पद्धतीने आपण ह्या विकासाचे सगळे. आणि तिथं ते सांगते की जे डिझाईन मी म्हटलं ना, डिझाईन हे सगळ्या माणसाचं हे बदलू शकतं, त्याची लाईफस्टाईल किंवा त्याचं एकूण हे. तर ते तिथं तिला प्रकर्षाने जाणवलं की हे जे कम्युनिटी बॉन्डिंग आहे, कम्युनिटी म्हणून आपण जे एक होतो, तर ते गावांमधून पण आता नष्ट होत चाललं, असं एक ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर ती टॉयलेट्सबद्दल बोलते की ते तिने सुरुवातीलाच बोललं आहे की टॉयलेट म्हणजे ती म्हणते की इतर सगळ्या शहरी बायकांसारखी मी माझ्या सगळ्या ह्याच्याबद्दल खूप पर्टिक्युलर होते. म्हणजे माझं बेड, मग मी त्या कुठल्या बाजूला मी झोपणार, किंवा माझं रायटिंग टेबल, माझं टॉवेल, माझी खुर्ची डायनिंग टेबलवरची, किंवा अजून काय माझं असं सगळं टॉयलेट पण. आणि त्यात की ती म्हणते की माझ्या घरात 3 बाथरूम्स आहेत तर मी कधीच त्या बाकीच्या दुसऱ्या 2 बाथरूम्समध्ये जात नाही, जी माझ्या बेडरूममधली तेच फक्त मी वापरत होते. मी इतकी फिनिकी होते त्याच्याबद्दल, एखाद दिवशी सुद्धा मला ते सहन व्हायचं नाही की थोडा बदल झालेला. आणि आता मी जाणार तिथे, तर तिथे काय असेल हे सुरुवातीला मला होतं म्हणाली. पण ती म्हणते की त्याच्यामुळे म्हणजे अशा अनेक विचित्र परिस्थिती आल्या की
कुठेतरी झुडपाच्या मागे ते सुद्धा त्या ह्यांची भीती असायची, काही सरपटणारे आणि अमकं तमकं वगैरे, कुठेतरी एखाद्या रुईनमध्ये कुठेतरी असं तिला पण त्या सगळ्या गोष्टींचा सामना करायला लागला. कारण ही परिस्थिती खरंच खूप वाईट आहे. म्हणजे जिथे पब्लिक टॉयलेट्स आहेत तिथे ते वापरण्याच्याच योग्यतेचे नाही आहेत आणि जिथे नाहीतर मग खेड्यांमध्ये नाहीच आहेत असं. तर त्याच्या ह्याच्यात ती म्हणते की ते सगळं मला करायला लागलं, पण मला एकदाही त्याच्यामुळे असं झालं नाही की आता हे सोडून देऊ आणि काय आपण घेतलं आहे आणि हे सगळं त्रास होतोय. तर म्हणजे ती म्हणते की एखादं मिशन जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्ही या सगळ्या बारीक बारीक गोष्टी विसरून जाता, म्हणजे त्या तेवढ्यापुरत्या आपण बाजूला ठेवतो. तर तसं ते सांगितलं तिने. आणि जेवण्या खाण्याच्या बाबतीत पण ती म्हणते की खूपच म्हणजे बऱ्याच वेळेला असं आम्हाला चांगलं जेवण नाही मिळायचं. म्हणजे समव आपल्याकडे एवढं कलिनरी वैविध्य सगळं असताना मला कायमच पनीर आणि आलू आणि पनीर ह्या 2 गोष्टींचा सामना करायला लागला. आणि एकदाच काहीतरी बेटला नावाच्या, नाही आपण नाही का गेलो तिथे केन ह्याच्यात खजुराहो जवळचं त्या ह्याच्यात फॉरेस्ट रिझर्वमध्ये तिला एक रात्र राहायची संधी मिळाली. म्हणजे त्या फॉरेस्ट रेंजरच्या परवानगीने वगैरे, तर तिथल्या फॉरेस्ट लॉजमध्ये. आणि तिथे पण अशीच परिस्थिती आली. मग ती काहीतरी बोलली असेल त्या रेंजर की 4 जेवणं ओळीने आलू आणि पनीरची झाल्यानंतर मग त्यांनी मला ब्रोकोली प्रॉमिस केली दुसऱ्या दिवशीच्या लंचमध्ये आणि ती ब्रोकोली सुद्धा आलूच्या ग्रेव्हीमध्येच सर्व केली. असं सगळे गमती. तर अगदी कमी ती म्हणते की जेवायची. रात्री मात्र मी जरा बघायची की राईस आणि दाल, पिवळी दाल आणि रोटी, भाजी, ड्राय भाजी असं काहीतरी मला मिळते का. काही वेळेला मी स्वतः किचनमध्ये जाऊन तिथल्या त्या कुकशी त्याला जरा हे करून वगैरे असं करून घ्यायचा प्रयत्न करायची. कारण बराचसा तिचा रूट हा खेड्यांमधून होता. आणि त्याच्यात ती म्हणजे आय डोंट नो तिने काही गिनीज बुकचं हे वगैरे असं की गिनीज किंवा हे जे सगळे रेकॉर्ड्स असतात त्याच्यामध्ये तिने काही केलं नसणार, पण तिने ते खूप पर्टिक्युलरली की ती ज्या पॉईंटला ती ब्रेक घ्यायची, म्हणजे समजा त्या दिवशीचा काहीतरी इतके किलोमीटर चालून झाल्यानंतरच्या अमुक वेळेला तिने ब्रेक घेतला तिथे आणि ती तिथून मग गावामध्ये कुठे राहायला गेली तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा ती त्याच पॉईंटपासून पुढे चालायला सुरू करायची. हे तिने पर्टिक्युलरली सगळ्या ह्याच्यामध्ये पाळलेलं आहे. मग काही वेळेला ती जास्त प्रवास, म्हणजे ती म्हणते की कधी 5 मिनिटं ते 45 मिनिटं या रेंजमध्ये प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी पोहोचायचो. म्हणजे तिथून जर काही अवेलेबल नसेल तर ती थोडं, कारण तिच्याबरोबर कार आणि हे सगळं होतं त्यामुळे तिथून ती कारमध्ये बसून, म्हणजे तिचे ते वॉर्मअप एक्सरसाइजेस चालणं संपल्यानंतरचे झाल्यावर मग ती कारमध्ये बसून जात असेल कुठे राहण्याच्या ठिकाणी आणि मग तिथून परत दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी पोचून मग चालू तिथलं वॉक. म्हणजे ते जे 1700 किलोमीटर आहे ते तिने व्यवस्थित ते पाळलं आणि कारचा प्रवास त्याच्यासोबत आणखी झालाच. आता याच्यातलं एक हे तिने सांगितलं त्याच्याबद्दल ती जरा सविस्तर बोलली आहे की ग्वालियरमध्ये त्यांनी ब्रेक घेतला, त्याचा 3 दिवसाचा ब्रेक तिथे होता, म्हणजे रेस्ट पिरियड. म्हणजे ते रेस्ट पिरियडचं गणितसुद्धा तिने चालताच ते तयार झालं. म्हणजे त्यांना माहिती होतं हे की ती अशी कंटिन्युअस नाही चालू शकणार, तिला आठवड्यातनं एखादा दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल हे लक्षात होतं. पण ते कसं आणि कुठे असं त्यांचं ते पण त्यांनी थोडंफार शेड्युलिंग त्याचं केलं होतं. पण ते असं तिने दिलं आहे की ते 7व्या-8व्या दिवसानंतर तिला जाणवायला लागलं की आता हे आपल्याला घ्यावी लागेल रेस्ट. आणि मग ते शेड्यूल त्यांनी तसं वर्कआउट केलं की 6-7 दिवसानंतर एक पूर्ण रेस्ट, म्हणजे त्या दिवशी पण ते रेस्ट म्हणजे ती झोपून नाही राहायची त्याच्यात, ती लगेच ते इंटरॅक्शन्स आणि हे सगळं म्हणजे तिथल्या सगळ्या कम्युनिटीशी एंगेज करणं हे तिने केलेलं आहे. तर तसे बऱ्याच लोकांची तिने दिले आहेत इथं उदाहरणं. एक बिहारमध्ये नाही, बिहारला तर ती गेली नाही, झारखंडमध्येच एक SP अगरवाल नावाचे खूप सिनियर आर्किटेक्ट होते. म्हणजे ते 80च्याही पुढं असलेले, खूप वर्षांपासून ते, म्हणजे वॉज असं आपण म्हणतो ना एखादा ऋषी असावा तसं त्या ह्याच्यातले. तर त्यांच्यासोबत तिने संवाद केला आणि त्यांच्यासोबत गप्पा मारल्या वगैरे. आणि नंतर काही दिवसातच ते एक्सपायर झाले. जेव्हा ती अजून तिचा प्रवास चालूच होता तेव्हा तिला ती बातमी कळली की ते गेले. तर असे काही प्रसंग. एका ट्रायबल कम्युनिटीमध्ये ती गेली आणि तिथं त्या लोकांनी खूप छान तयारी केली होती तिथल्या सगळ्या मुलांनी वगैरे तिचं स्वागत करण्यासाठी. ते ट्रायबल डान्सेस वगैरे त्यांनी केले आणि तिला पण त्याच्यामध्ये
सामील करून घेतलं. तर ती पहिल्यांदा म्हणते मी फारच वाईट डान्सर असल्यामुळे मी फारच घाबरले, पण नंतर मग मला सवय झाली, मी त्यांच्याबरोबर केलं आणि नंतरच्या वेळेला जेव्हा शाळांमध्ये किंवा ह्याच्यात असा प्रसंग आला तेव्हा मी सहज त्यांच्याबरोबर सहभागी होऊ शकले. आणि एका शाळेमध्ये जाऊन तिने ड्रॉइंगचा क्लास कंडक्ट केला. असं ती आर्किटेक्ट आहे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने तिने त्या कम्युनिटीशी संवाद केला. एका ठिकाणी तिने अंगणवाडीच्या ज्या काम करणाऱ्या सेविका असतात त्यांच्यासोबत, तर त्याच्यात तिला ते लक्षात आलं की घर बांधणी म्हणजे घरं कशी बांधली जावी, त्यांची घरं कशी आहेत असं तिने विचारलं त्या सगळ्या जणींना. आणि तेव्हा मग त्या 1-2 जणींनी सांगितलं की त्यांना आता ते पैसे मिळणार आहेत आणि त्या घर बांधणार आहेत, मग कसं घर बांधायला आवडेल तुला. तर त्या एका सेविकेचं घर, आत्ताचं घर मड ह्याच्यामधलं होतं, म्हणजे मातीचं घर होतं तिचं, आणि ते खूप छान होतं, दिसायला पण सुंदर सजवलेलं आणि कम्फर्टेबल, म्हणजे जे उन्हाळ्यात तापत नाही आणि हिवाळ्यात गार पडत नाही असं घर. आणि जेव्हा तिला विचारलं की तुला आता मिळणार आहेत पैसे तर तू कसं बांधणार आहेस, तेव्हा मात्र तिने सांगितलं की आता आम्ही तर तेव्हा ती म्हणते की ते कच्च्या हाऊसेस आणि पक्का हाऊसेस, म्हणजे पक्क नाही तर पक्क असण्याला किती महत्त्व दिलं गेलं आहे संपूर्ण आपल्या संस्कृतीमध्ये किंवा हे. तर हे केव्हापासून, म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासूनच आलं असणार ना, किंवा हे जे नवीन मटेरियल आलं त्याचं हे करता शहरी लोक तो ट्रेंड सेट करतात आणि तोच ट्रेंड मग खेड्यापाड्यातले लोक पण पुढे चालवतात. तर याच्यात ती म्हणते की आर्किटेक्ट म्हणून आमचं अपयश आहे की ह्याच्यातले जे फायदे आहेत त्यातले ते आपण त्या रुरल कम्युनिटीतल्या लोकांना नीट समजून सांगितले नाही आहेत. आणि आपण स्वतः जर RCCच्या घरात राहतोय तर आपल्याला अधिकार तरी काय आहे की त्या लोकांना म्हणायचं की तुम्ही मातीच्या घरात राहा. तर असे दोन्ही पद्धतीने असे सगळे आहे. नंतर पाणी आणि टॉयलेट आहे, तर मी मगाशी टॉयलेटचं पण सांगितलं तसं प्रत्येक घरामध्ये पाण्याचा आणि ह्याचा काय विषय आहे. तर खेड्यामध्ये ती म्हणते की स्मार्ट सिटीज, 1-2 शहरांमधून ती गेली तेव्हा स्मार्ट सिटीजची कामं तिथे चालू होती. ते आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे स्मार्ट सिटीची कामाचा. तर त्याच्यात ती म्हणते की एक असं हे असतो की म्हणजे बॉर्डरवरती किंवा ज्या अगदी अशा हे आहेत तर तिथे कधीच विकास पोचलेला नसतो असं तिचं म्हणणं. जे कॉन्स्टिट्युएन्सी असते एखादी किंवा त्याच्यातली जी कामं होतात ते आमदार खासदार जी कामं करतात ती नेहमी त्या शहर आणि त्या ह्याच्याशी संबंधित असतात. जेव्हा ते बाहेर जसं पेरिफरीला जातो तसं त्या बॉर्डरवरती ती पोचलेलीच नसतं. तोपर्यंत तिकडची पण बॉर्डर असते ना त्या दुसऱ्या एका शेजारच्या कॉन्स्टिट्युएन्सी, तर त्या बॉर्डरवरती तो विकास कधीच पोचलेला नसतो असं तिचं ऑब्झर्वेशन, म्हणजे जेव्हा ती तिथून जाते तेव्हा. आणि मुद्दाम तिने काही ठिकाणी तिथं झारखंडमध्ये काहीतरी इलेक्शन्स होणार होते म्हणून मुद्दाम तिने तो रस्ता थोडा बदलून घेतला, कारण ते इलेक्शनच्या दिवशी त्या रॅलीज आणि हे सगळं त्याच्यात तिला अडकायचंच होतं. म्हणजे समोर तिला भीती वाटली की आपलं काहीतरी शेड्यूल त्याच्यामुळे हे होऊ शकतं म्हणून एका ठिकाणी ती तशी पोचली होती, पण ती सकाळीच त्या शहरातनं निघून गेली. म्हणजे त्या दिवशी त्यांचा इलेक्शन डे होता पण ती पहाटेच तिथून बाहेर पडली वगैरे असं. पण तो सगळा हे तिला तो जो माहोल आहे सगळे बॅनर्स लागलेले आणि हे चालतं तो सगळा तिला अनुभवायला पण मिळाला. आणि ती त्या लोकांशी बोलली तेव्हा पण ते कळलं की काय मूड आहे साधारण. खेड्यांमध्ये तो मूड पटकन कळतो असं तिचं म्हणणं, की खेड्यातले लोक खूप वोकली बोलतात की हे आम्ही यांना देणार आहोत किंवा यांनी आमचं काम केलं किंवा या सगळ्या गोष्टी. तर तसं ते तिला हे करायला मिळालं. ग्वाल्हेरमध्ये जेव्हा ती आली त्यावेळेला मी म्हटलं तसं 3 दिवसाचं तिचं रेस्ट पिरियड होता तिथे. तर तिथे एक सायकलिस्ट लोकांचा एन्थुजियास्टिक ग्रुप त्यांनी तिला बोलवलं होतं. त्यांची एक काहीतरी होतं आणि त्याच्यात तिने यावं आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करावं. तर ते करत असताना त्यांनी तिला ऑफर केलं की तू पण चल आमच्याबरोबर सायकलवर. आणि ती गेली आणि जेव्हा ती संपलं काहीतरी 5-1 किलोमीटर ती म्हणाली मी जास्तीत जास्त तेवढंच करू शकते कारण माझ्या फिटनेसच्या ह्याच्यात ते तेवढं बसतं म्हणून. जेव्हा ती तिथे 5 किलोमीटर नंतर पोचली तेव्हा तिच्या लक्षात आलं की मी उंच सायकलवर बसली आहे. म्हणजे आधी तिला लक्षात आलं नाही त्या उत्साहाच्या ह्याच्यामध्ये, आणि आता मी ब्रेक करते तर माझं पोचत नाही आहे तिथे. आणि असं करायला जाऊन तिने ब्रेक दाबला आणि हे केलं आणि ती हॅड अ फॉल. आणि तो फॉल हे करायचं म्हणून तिने स्वतःच्या हातांवर सगळं वजन हे केलं तर तिचे हात हे झाले आणि ते प्रेशर तिच्या खांद्यांवर आलं आणि ते खांदे पण दुखावले आणि पायांना पण तिच्या बरंच एका पायाला काहीतरी जोरात टेंगूळ आलं. म्हणजे जेव्हा ती तशीच लिंप करत गेली आणि मग नंतर डॉक्टरकडे जायला लागलं, तिथे डॉक्टरकडे ते शूज वगैरे काढल्यावर लक्षात आलं की तिथे खूप एका पॉईंटला पेनफुल हे झालेलं.
आणि डॉक्टरनी ते सगळं बघून तिला म्हणजे एक्सरेज झाले आणि तिथं तिचे ग्वालियरमध्ये तिची एक मैत्रीण होती, तिनेच हे सगळं अरेंज केलं होतं. तर ती म्हणते की मी स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे होतं, मी म्हणायला पाहिजे होतं की नाही त्या पॉईंटला मी चालत येते, तुम्ही सायकलवर या आणि आपण भेटू. तर शी हॅड अ नेस्टी फॉल देअर आणि तिचं शेड्यूल तिथे जरा हे करायला लागलं. म्हणजे डॉक्टरनी तर तिला सांगितलं की अशा केसमध्ये 2 महिने कंप्लीट रेस्ट, म्हणजे तिचा तो प्रवास तिथे थांबणार अशी एक हे आली वेळ. आणि ती खूपच म्हणजे निराशेतच ती गेली, रडारड झाली, घरी फोन सगळं ते सगळं झालं. म्हणजे ती म्हणते की रोजच मी घरी फोन म्हणजे चालताना जसं आपण पण बऱ्याच वेळेला बोलता बोलता चालतो तसं आई तिची 10 वाजता फोन, ते प्रत्येकांच्या वेळा ठरलेल्या होत्या की आई तिची 10 वाजता फोन करणार, मग 10:30 वाजता ती ऑफिसची असिस्टंट फोन करणार, मग इतक्या वाजता नवरा फोन करणार, असं ते रोजचं ते असायचं त्यांचं. तर त्याच्यामध्ये ते सगळं झालं आणि लक्षात आलं की तिला रेस्ट घ्यायला लागणार आहे, निदान म्हणजे काहीच सांगता येत नाही, पुढचं काही सांगता येत नाही, जसं ते हील होईल त्याच्याप्रमाणे ठरेल अशा पद्धतीचं एक वेळ आली. पण मग ती म्हणते की त्या वेळेमध्ये मी जास्त विचार नाही करायचं असं ठरवलं, जसं होईल तसं बघू, म्हणजे फार त्याचं प्रेशर नाही घेतलं. आणि मग तिने इंटरॅक्शन केलं आणि त्याच्यात ती म्हणते की त्या ग्वालियरमध्ये जयविलास पॅलेस आहे, तर तिथे म्युझियम आहे, तर तिथल्या ह्याच्याशी ओळख झाली. आणि म्हणजे IIAच्या लोकांनी आधी तिला बोलवलं, तिथे त्यांची ओळख झाली आणि कुणीतरी सजेस्ट केलं म्हणून तिथे गेली. आणि त्यांना जेव्हा हे सगळं कळलं त्यावेळेला ते खूपच एक्साइट झाले आणि मग त्यांनी तिला स्पेशल टूर दिली तिथल्या म्युझियमची. तर तिथल्या म्युझियममध्ये काय काय वेगवेगळे सेक्शन्स आहेत वगैरे, तर तो एक दिवस तिने तिथे घालवला. म्हणजे चालायचं नाही आणि त्या पायावर कमीत कमी प्रेशर येईल असं बघायचं. तर तो तिचा 3 दिवसाचा स्टे 6-7 दिवस चालला. पण लकीली त्या 7 दिवसानंतर डॉक्टरने तिला सांगितलं की तू 3 किलोमीटर फक्त चालायचं आणि तू थांबायचं त्या दिवशी, असं करत काय होतं ते बघू. मग 3 किलोमीटर चालून परत येणे, परत दुसऱ्या दिवशी परत 3चं 5 चालून परत येणे, असं एक 2-3 दिवस केल्यानंतर तिला तो 10-12 किलोमीटर चालण्याचं म्हणजे परवानगी मिळाली. आणि मग देन शी लेफ्ट ग्वालियर आणि मग ती पुढे गेली. आणि मग ती म्हणते शेवटी जेव्हा ती दिल्लीला आली तेव्हा ती म्हणते मला ते सोशल मीडियासाठी वगैरे जेव्हा मी दिल्लीला बॉर्डर क्रॉस करून दिल्लीमध्ये जाते NCRमध्ये, त्यावेळेला मला ते असं इव्हेंट करायचा होता वगैरे, पण आम्हाला कळलंच नाही की कधी दिल्ली आलं. म्हणजे त्याचे वेगवेगळे हे की कोणी म्हटलं की त्या फ्लायओव्हरच्या तिथे एक पॉईंट आहे तिथून दिल्ली सुरू होतं, कोणी म्हटलं की ते अमकी तमकी बिल्डिंग आहे ना तिथून, असे 6-7 लोकांनी 6-7 गोष्टी सांगितल्या, त्यामुळे कळलंच नाही. मग शेवटी आम्ही तो नाच सोडून दिला आणि आलो आम्ही दिल्लीत असं. आणि म्हणजे निघताना ती दिल्ली बहुत दूर आहे आपण नाही का नेहमी म्हणतो जोकिंगली, तसं ते म्हणत होतं, पण आलो म्हणजे शेवटी दिल्लीमध्ये मी आले. आणि मग शेवटचं तिचं हे होतं तो राजघाट, शेवटच्या दिवशी 17व्या दिवशी तिने राजघाट ते लाल किल्ला असा तो एक छोटाच आहे तो पॅच, पण तो तिने केला. कारण ती म्हणते की राजघाटला मला जायचंच होतं, कारण ती दांडी यात्रा आणि गांधीजींचं चालणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतातच आपल्या ह्याच्यामध्ये, त्याच्याशी मला जोडलं जायचं होतं आणि लाल किल्ल्याला मला ते जाऊन सगळं थांबवायचं होतं असं. तर तो एक वॉक झाल्यानंतर ती म्हणते तिथं पण मग खूप मोठा क्राऊड जमला. बरेच लोक दिल्ली जेव्हा तिने क्रॉस केली तेव्हा तिच्यासोबत चालायला परत आले. आणि जे लोक तिच्या प्लॅनिंगमध्ये सुरुवातीचे 4 लोक जे होते, ती म्हणते मित्र तिचे, की ज्यांच्याशी ती ही गोष्ट बोलली पहिल्यांदा तिच्या डोक्यात आल्या आणि त्या लोकांनी तिला डिस्करेज न करता तिला मदत कशी होईल अशा पद्धतीने सजेशन्स केल्या आणि त्यामुळे मग ती पुढं सगळं ते करू शकली. तर ते 4ही लोक तिथे दिल्लीच्या तिथे तिच्याबरोबर चालायला म्हणून आले होते. आणि मग तिथे ॲक्च्युली तो राजघाट ते लाल किल्ला हा क्राऊड तर जवळजवळ 100-150 लोक त्या सगळ्यांनी मिळून चालून ते पूर्ण केलं. आणि मग ती म्हणते की मी तिथे राहणार होते 7-8 दिवस, नवरा पण आला होता, तो लगेच गेला. पण या सगळ्या काळात ती म्हणते की मी स्वतःला एखाद्या लहान मुलासारखं, म्हणजे जसं लहान मुलं असतं ना जत्रेमध्ये, की म्हणजे लहान मुलं अशा अर्थाने की केअर फ्री असतं, सगळे कोणीतरी काळजी घेत असतं आणि ते मूल आपलं पण आयुष्य बघत असतं आणि एन्जॉय करत असतं. तशी मी होते, कारण माझी प्रत्येक गोष्ट ती टीम बघत होती. म्हणजे मला कुठेच पैसे, म्हणजे माझ्याकडे नव्हतंच काही करन्सी किंवा कार्ड किंवा काहीच नव्हतं माझ्याकडे. आणि ते 70 दिवस मी पूर्णपणे एक अशी पॅम्पर्ड व्यक्ती होते की मी फक्त चालती आहे आणि बाकी सगळे लोक माझी काळजी घेत आहेत आणि हे असं. तिथून पुन्हा एक नॉर्मल व्यक्ती होण्याचा जो प्रवास आहे तो मला अवघड गेला असं ते म्हणते. एकतर खूप मोठा व्हॅक्यूम, म्हणजे तिथे लाल किल्ल्यानंतर परत जेव्हा इंडियन इंटरनॅशनल सेंटरला आम्ही आलो,
जिथे आम्ही राहत होतो. तर तिथे आल्यानंतर एक पोटात एक मोठा व्हॅक्यूम होता आणि 2 दिवस 1 दिवस तर मी पूर्ण रडारड केली, खूप रडले वगैरे. आणि ज्युबिलेशन जे असतं ना की मी हे साध्य केलं म्हटल्यानंतरचं जे एक खूप आनंद आणि सेलिब्रेशन असतं ते झालंच नाही. म्हणजे दिल्लीत आल्यानंतर सुद्धा असं झालं की सगळ्यांना असं वाटत होतं की गीता इज व्हेरी क्वाइट, म्हणजे ती अशी काही सेलिब्रेट करत नाही आहे किंवा हो मी आले मी केलं असं जे सगळं असतं ते सगळं नाही झालं मला, म्हणजे तसं वाटलं नाही. आणि नंतरचे सगळे दिवस जेव्हा व्हॅक्यूम एकदम आला आणि ते परत तर नॉर्मल व्हायचे. खरं तर ऑफिसला ती म्हणते खूप कामं होती, म्हणजे या सगळ्या ह्याचं डॉक्युमेंटेशन करणं किंवा लोकांना थँक्यू लेटर्स पाठवणं, भरपूर कामं किंवा ह्याच्यातनं बरेच प्रोजेक्ट्स तिला सुचले, त्या प्रोजेक्ट्सना पुढे घेऊन जाणं अशी भरपूर कामं होती. पण तरीसुद्धा नंतर 2-3 महिनेपर्यंत मला लागले. म्हणते ती म्हणते की पेन, मला बॅक पेन सुरू झाला. तर मग ते डॉक्टरनी सांगितलं की तुला एवढे चालायची सवय होती आणि आता तू ते चालत नाही आहेस, तर त्यामुळे तू नॉर्मल. आणि ती म्हणते त्या ह्याच्यात सुद्धा मी खूप कमी झोपायची, म्हणजे 6 तासाची जरी मी पडलेली असले तरी झोप ॲक्च्युली लागणं हे 3-4 तासच असायचं. तर तो सगळा जो एक फिजिकल स्ट्रेसचा जो एक सगळा हे असतो तर त्याच्यातून बाहेर येऊन परत नॉर्मल व्हायला तिला 2-3 महिने लागले. आणि याच्यात तशी छोटी छोटी ह्याची पण प्रकरणं आहेत गमतीशीर, म्हणजे उंदीर म्हणजे उंदीर ही गोष्ट कशी, म्हणजे किती भीतीदायक. आणि मी किती तिने लग्न झाल्यानंतरचा तिचा एक किस्सा सांगितला आहे की नवऱ्यापेक्षा मी लवकर घरी आले म्हणून मी त्याच्यासाठी छान डिनर करूया वगैरे म्हणून मी प्लॅन केलं आणि स्वयंपाकघरात जाऊन तांदळाचा डबा काढला तर त्याच्या मागून एक उंदीर आला. आणि मग मी स्वतःला बाल्कनीत बंद करून घेतलं आणि नवरा जेव्हा आला तेव्हाच मी बाहेर आले, म्हणजे ते डिनर सगळं गेलं. आणि त्या उंदराच्या भीतीने असं तिने एक आठवण सांगितली की एवढी मला त्याची भीती वाटते. आणि मग तिने एक 2-3 लॉजेसमधले किस्से सांगितलेत की कसं एका लॉजमध्ये तो पळत होता त्या बेडवरनं, मग मी मॅनेजरशी भांडण काढलं, मग त्यांनी सगळं सामान परत दुसऱ्या रूममध्ये हलवलं, तरी मला खात्री वाटत नव्हती की तो माझ्याबरोबर त्या सामानाबरोबर आला नसेल. त्यामुळे परत 2दा-3दा मी ते सामान अनपॅक केलं वगैरे, मग त्यामुळे झोपायला वेळच मिळाला नाही, असं सगळे ते स्टोरीज. आणि एकदा काहीतरी फॉल्स सिलिंगमध्ये चांगली मोठी उंदरांचा ऑर्केस्ट्रा चालला होता, म्हणजे खूप सगळे उंदीर मोठा काहीतरी आवाज आणि हे चालला होता. तर त्या दिवशी मात्र मी तोपर्यंत, म्हणजे ती नंतरची जरा घटना असेल त्यामुळे ती म्हणते की मी असं ठरवलं की मी डोक्यानं ब्लँकेट घेणार आहे आणि मी मग माझ्या मनावर काम करायला सुरू केलं की तिथे काही नाही आहे, काही आवाज मला येत नाही वगैरे. आणि मग मी 2-4 तास झोपू शकले वगैरे. अशी काही लायटर मूडमधले पण ह्याच्यात काही प्रकरणं आहेत. पण ओव्हरऑल बरीच, म्हणजे IIच्या लोकांनी आता हे पुस्तकसुद्धा त्या लोकांनी, म्हणजे IIचे प्रेसिडेंट किंवा काउन्सिलचे प्रेसिडेंट त्या सगळ्या लोकांनी त्याच्यावर लेख, म्हणजे त्यांचे लेख पण या पुस्तकामध्ये आहेत की कसं याच्यामुळे किती फरक पडला किंवा लोकांमध्ये खरंच जनजागृती म्हणजे झाली. लोक तिच्याशी सतत बोलत होते. आणि काही लोक तर म्हणजे खूप अशा गमतीशीर पण आठवणी तिने सांगितल्यात की वृंदावन वगैरे जो भाग आहे ना, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथे 84 कोस नावाचं एक यात्रा ते जनरली करतात. 84 कोस म्हणजे साधारण 240 किलोमीटर होतं. एक कोस म्हणजे 3 किलोमीटर असतं म्हणे. तर तो जो वृंदावन पर्वत आहे, म्हणजे ते एक सर्किट आहे, मथुरा, वृंदावन आणि तो जो गोवर्धन पर्वत आपण म्हणतो ना, तर त्याची सगळी पदयात्रा असते. म्हणजे आता भारतात खूप ठिकाणी अशा पदयात्रा, जसं आपली वारी आहे किंवा आता तुळजापूरला लोक जातात किंवा असे खूप आहेत पदयात्रा. तर तसं ती 84 कोसची पदयात्रा तिथे खूप महत्त्वाची मानली जाते. तर तिला एक 70 वर्षाची म्हातारी भेटली इथे की जी दरवर्षी ही पदयात्रा करते. तर ती म्हणते की माझा तो 1770 वाला जो काही एक अभिमान किंवा म्हणजे थोडंफार आपल्याला वाटत असतं ना की आपण काहीतरी केलं वगैरे, ते सगळं गळून पडलं. कारण ती 70 वर्षाची म्हातारी दरवर्षी ते 84 कोस करते. आणि ते तर त्यांचं काहीतरी 15 दिवसातच असतं मला वाटतं. ते जे कृष्णाचे जे 9 दिवसात मला वाटतं की कृष्णाष्टमीपर्यंत, जे हे सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून कृष्णाष्टमीपर्यंतचं असं ते 9 दिवसामध्ये ते 84 कोस करतात. तर मला ते माहीत होतं कारण एका म्हणजे डिझाईन प्रोजेक्टमध्ये एका मुलीने, म्हणजे एका स्टुडंटनी ते केलं होतं, MRच्या स्टुडंटनी. त्याचं मला रिव्ह्युअर म्हणून बोलवलं होतं, त्यामुळे मला ते माहीत होतं की ते तशी पदयात्रा करतात. तर तिथे अशी खूप वनं आणि हे आहेत, मंदिरं आहेत त्या पदयात्रेत. छोटी छोटी मंदिरं आहेत आणि उपवनं पण आहेत. म्हणजे ते गोवर्धनचं जे जंगल होतं त्याचं आठवण करून देणारे लोक, म्हणजे देवरायासारखं राखलं आहे लोकांनी.
आणि तलाव आहेत त्या ह्याच्यामध्ये काय मंदिरांच्या बाजूला, जसं आपण पुष्करणी किंवा हे म्हणतो ना त्या टाईप. आणि त्या सगळ्या मंदिरांमध्ये नमस्कार करत 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 तुम्हाला ते 284 कोस करायचे असतात. म्हणजे ती रिलिजियस सर्किट आहे ते ॲक्च्युली, पण ती एक पदयात्रा पण आहे. म्हणजे तुम्ही त्याला नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठीची पदयात्रा पण म्हणू शकता, म्हणजे कुणाला जर हे असेल तर. हां, तर तसं ते करणारे ग्रुप्स पण असतात मला वाटतं. जसं ते नर्मदा परिक्रमाचे पण आता ऑर्गनायझर्स असतात ना, की तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता वगैरे असं. तर तसं पण हे तिला सोलो, म्हणजे तिने एकटीने चालायचं ठरवलं, तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि मग परत आल्यानंतर लगेचच त्या वर्षामध्ये आर्कॉस 2 पण झालं, म्हणजे ज्याच्यात ती कलकत्ता ते बांगलादेश चालली, म्हणजे दॅट वॉज बियॉन्ड बाउंड्रीज असतात. आणि त्याच्यासाठी मोठे मोठे आर्किटेक्ट्स तिथले बांगलादेशचे जे होते त्या सगळ्या लोकांनी तिला, आणि बांगलादेशच्या हायकमिशन त्यांनी पण तिला मदत केली. आणि तिथे त्यांनी तिथपर्यंत बॉर्डरपर्यंत ते स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन गेले, आणि तिथून दुसरी गाडी असं मागून तिने ते क्रॉस कंट्री म्हणजे हे सगळं करून. तर तो लहान होता याच्यापेक्षा, तो काहीतरी 35 दिवसाचा वगैरे, कारण किलोमीटर पण कमी होते, 800 किलोमीटर 35 दिवस असं काहीतरी ते केलं. तर ते आर्कॉस 2, तर ते पण तिथं बांगलादेशमध्ये पण तिला बऱ्याच आर्किटेक्ट्सनी आणि सगळ्यांनी, म्हणजे तिथे पण तिचे कार्यक्रम आणि इव्हेंट्स हे सगळं झालं. पण एकूण त्याच्यातून गीता बालकृष्णन एक आर्किटेक्चरल फील्डमध्ये तर एक सेलिब्रिटी म्हणून झाली एस्टॅब्लिश. पण हा जो तिचा हे आहे काय म्हणायचं हेतू, म्हणजे त्याचा जो पर्पज आहे, कारण शेवटी ते महत्त्वाचं आहे ना. आपण आपल्या आनंदासाठी किंवा याच्यासाठी काही व्यायामासाठी म्हणा काही करणं, आणि एखादा काहीतरी पर्पज घेऊन ते करणं. त्यामुळे आपल्याकडे गाजलेल्या त्या सगळ्या पदयात्रा आपल्याला आठवतात, की गांधीजींची तर अगदी आहे, पण नंतर बाबा आमटेंनी पण तशी एक पदयात्रा केली. विनोबांची आहे, ती ह्याच्यासाठी भूदान चळवळीमध्ये त्यांनी केलं, भूदान चळवळीसाठी. तर अशा सगळ्या, म्हणजे ती एक मोठी परंपरा आपल्याकडे आहेच आहे. तर त्या परंपरेतली एक पुढची हे की वेगळा एक काहीतरी कॉज, आणि जो खरंच आत्तापर्यंत कुणी त्याच्याकडे बघितलं नाही अशा पद्धतीचं कॉज घेऊन ती चालली. तर ते खूप वैशिष्ट्यपूर्ण असं हे आहे. नाही, हे लगेचच 2023 झालंय हे प्रकाशित. मी उशिरा वाचलं. रोज नाही लिहून ठेवत, कारण तिचं ते सोशल मीडियावर होत होतं ना, म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओजमधून खूप डॉक्युमेंट, आणि ती स्वतःला व्हॉइस नोट्स पाठवायची. म्हणजे त्याच्यासाठी तिने ते फोन आणि हे ठेवलं होतं सोबत, की जेव्हा जेव्हा तिला एखादी कल्पना येईल, म्हणजे प्रत्येक वेळेला कुणाला तरी भेटलं ना की तिला काहीतरी जी कल्पना येते ती लगेच ती व्हॉइस नोट पाठवून स्वतःला ते रेकॉर्ड असायचं तिच्याकडे. त्यामुळे त्याच्यातनं खूप प्रोजेक्ट्स पण, आता त्याची यादी तिने ह्याच्यात दिली नाही आहे, पण आपण जर इथॉसच्या ह्याच्यावर गेलो त्यांच्या वेबसाईटवर वगैरे, तर आपल्याला ते कळतं की त्याच्यातून किती प्रोजेक्ट्स तिने पुन्हा सुरू केले, म्हणजे किती डिझाईन प्रोजेक्ट्स किंवा फंडिंग करणं कोणाच्या प्रोजेक्ट्सना वगैरे, हे सगळं तिने. आणि तिने ते नोट डाऊन पण केलं होतं ना, की अमुक शाळेमध्ये ह्याची गरज आहे, टॉयलेटची गरज आहे, किंवा अमक्या ह्याच्यात काहीतरी एम्फी थिएटरसारखं एखादी स्पेस असायची गरज आहे, असं सगळं तिने नोट डाऊन केलं होतं. त्यामुळे ते प्रोजेक्ट्स होतील असं बघणं, ह्याचे म्हणजे तिचे प्रयत्न ते चालू आहेत. काही ठिकाणी जिथे फंडिंग मिळालं तिथे तिने ते प्रोजेक्ट्स मार्गी पण लावले, तर ते सगळं केलं तिने. तर तशा पद्धतीने, म्हणजे एक ॲक्टिव्हिस्टच आपण म्हणूयात, की कार्यकर्ती, की ज्याच्यामध्ये रचना कार्यकर्ती असं म्हणू शकतो आपण, डिझाईन ॲक्टिव्हिस्ट. हां, तिथल्या काही लोकांना तिने काही डिझाईन्स दिले आणि ते करायला दिलं, किंवा तसे प्रोजेक्ट झाले? तिने डिझाईन्स नाही दिले, कारण तिने स्वतः डिझाईन केलं असं नाहीये. नाही, जाणून घेणे फील्डवरती काय व्यवस्था आहे, काय चालू आहे हे जाणून घेणे, आणि लोकांना सांगणे की हे आर्किटेक्चर मधून ह्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात, हे लोकांना सांगणे, असं दोन्ही संवाद हाच एक. पण त्या संवादाचा विषय हा डिझाईन. हां, असं त्यांनी केलेत आहेत ना. ते जे प्रोजेक्ट झाले का नाही माहिती नाही, पण चर्चा झाल्या एका ठिकाणी. तर ती असं म्हणते, ते टॉयलेटच्या ह्याच्यात ते तिने दिलंय की एका ठिकाणी एका घराच्या बाहेर म्हणजे टॉयलेट होतं खेड्यातल्या, तर ते वापरायसाठी म्हणून तिने परवानगी मागितली. म्हणजे ते वापरायला गेली ती आतमध्ये, तर बाहेर आली तेव्हा ती म्हणली की ती आमकी मुलगी, म्हणजे तिने नावं वगैरे सगळं दिलंय, ती बाहेर उभी होती की तू आता माझं टॉयलेट वापरलंस तर माझी फी पण दिली पाहिजे. ती म्हणजे काय फी, तर चल तू माझं घर दाखवते तुला. म्हणजे ती घर बांधत होती,
तिथे तिला ती घेऊन गेली आणि मग तिथे तिने दाखवलं आणि मग तिने काही सूचना तिला दिल्या वगैरे. म्हणजे हे पण झालेलं आहे एक हे म्हणून. आणि मी म्हटलं तसं हां त्यांचं उत्तर पूर्ण करू की त्या ठिकाणची परिस्थिती समजून घेणे. कारण या ठिकाणी या सगळ्या खेड्यांमधून आणि ह्याच्यामधून आर्किटेक्ट कोणीच पोचलेला नाही आहे. तिने एका ह्याचं उदाहरण दिलं आहे की एक कन्स्ट्रक्शन वर्कर जो शहरामध्ये कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून काम करतो, पण तो जेव्हा खेड्यात येतो तेव्हा ही बिकम्स अ कॉन्ट्रॅक्टर. कारण त्याच्या खेड्यातला तो एकच माणूस आहे की ज्याला तेवढं तरी कळतं. त्यामुळे जेव्हा तो खेड्यात परत येतो तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट घेतो लोकांची घरं बांधतो. तर असं ते स्किल ट्रान्सफर हळूहळू झिरपत जातं ना जे हे असं तिला म्हणायचं डिझाईनच्या बाबतीत. हां तुम्ही चर्चा चालू ठेवा. नाही तुम्ही चर्चा चालू ठेवा. तेच मी सांगते एकदा की नाही अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचं हे पुस्तक आज वाचण्यात आलं आहे. त्याबद्दल क्लबतर्फे मी आभार मानते आणि बाकीची चर्चा चालू ठेवा तुम्ही. मला एक प्रश्न पडला की रोज 25 ते 30 किलोमीटर